कोपरगाव येवला रस्त्यावर येवला तालुक्यातील नांदेसर शिवारात असलेल्या कृष्णा इन्झीटेक कंपनीचे दूषित पाणी नाटेगाव बदापूर शिवारातील मोतीगारदा नदीपात्रात सोडल्यानं परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी दूषित होऊन नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। तसेच मोतीगारदा नदीपात्राजवळील नानासाहेब महिपत मोरे यांच्या खासगी बंधाऱ्यातील सोडलेले मासे मृत पावले असून दूषित पाण्यानं शेतीही नापीक होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। या दूषित पाण्यासंदर्भात संबंधित शासकीय कार्यालयाशी पत्रव्यवहार केला असून मृत माशांचे पंचनामे ग्रामसेवक तलाठी आणि मंडल अधिकारी बदापूर पशुवैद्यकीय अधिकारी येवला यांनी केले असून ग्रामपंचायत बदापूर कार्यालयानं कृष्णा इन्झीटेक कंपनीला 7 दिवसात दूषित पाण्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे। दूषित पाण्याची विल्हेवाट न लावल्यास परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। नानासाहेब मोरे, आम्ही राहणार बदापूर। या वर्मा इंडस्ट्रीच्या दूषित व केमिकलयुक्त पाण्यामुळे आमच्या शेती पिकाचे व जे मासे वगैरे पाळलेले होते जे पिल्लांचे एवढे जादा नुकसान झाले की लाखो प्रमाणात माशांचे पिल्ल मेले गेली आणि जे 4-4, 5-5 किलोवाले मासे सुद्धा मेले त्याच्यामध्ये। आता सध्या परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आमच्या जनावरांच्या पिण्याचा प्रश्न, आमच्या स्वतःच्या पाण्याचा पिण्याचा प्रश्न आणि शेती पिकाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। याच्यापासून आमच्या जनावरांचा तर असा मुश्किल प्रश्न झालेला आहे, पाण्याचा बिकट प्रश्न झालेला आहे। 5-5, 10-10 किलोमीटरवरनं पाणी टँकरने किंवा टिपड्यामध्ये पाणी आणून त्यांना पाजण्याची वेळ आलेली आहे। आणि शेजारी जर जनावर बांधलं, पाणी दिसतंय शेजारी, पण ते जर पळत आलं तर त्याला आम्हाला हाकलायला सुद्धा मुश्किल होतंय। ते पाणी पिल्याशिवाय राहण्याचा प्रश्न तयार झालेला आहे आणि याच्याकडे जर प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर आम्हाला आत्महत्या किंवा आत्मदहन केल्याशिवाय पर्याय राहणार नाहीये। मला निवेदन वगैरे दिलेलं आहे पण कोणी आमची दखल घेतलेली नाहीये। आतापर्यंत कोणी इथं आलेलं नाहीये किंवा त्याचा पंचनामा होण्या पाण्याचा वगैरे पंचनामा सुद्धा आतापर्यंत कोणी केलेला नाहीये किंवा त्याचे टेस्ट रिपोर्ट सुद्धा होऊ दिलेले नाहीये। हे पाणी आता फार दूषित झालं आहे। आमचे जवळजवळ पिकाची फार नुकसान, पीक पिकत नाही, काहीच नाही होतं आणि इथून पुढं प्रशासनाने जागरूकता घेतली नाही तर आम्ही आंदोलन करू किंवा आम्ही उपोषणाला बसू किंवा आम्ही आत्मदहन करू, आमची एवढी विनंती। सर्व लोक हे सर्व शेतकरी माणसं आहे आणि आमचं सर्वांचं जीवन हे शेतीवर आहे। तर आता हे कृष्णा इन्झीटेकनं जे पाणी सोडलेलं आहे नदीमध्ये, हे पाणी पूर्ण दूषित झाल्यामुळं हेच पाणी आमच्या विहिरीला उतरतं आणि विहिरीत पाणी दूषित पाणी झाल्यामुळं आता तेच पिकाला भरल्यानंतर ते पीक पण येत नाही, आमची जमीन नापीक होत चाललेली आहे। त्याच्यामुळं सरकारने त्वरित काहीतरी करावं, या मार्ग काढावा। नामदेव बोरजे, राहणार बदापूर। या ठिकाणी माझी 5 एकर शेती आहे आणि हे कृष्णा इन्झीटेक कंपनीचं जे दूषित पाणी नदीमध्ये डायरेक्ट सोडले जातं त्यामुळे आमची शेती पूर्णपणे नापीक झालेली आहे। त्याचा आमच्या आरोग्यावरती आणि शेतीवरती खूप दुष्परिणाम झालेला आहे। आमच्या पाळलेल्या माशांचं पण नुकसान झालेलं आहे। बरेचसे मासे हे मृत झालेले आहेत। तरी प्रशासनाने या गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष देऊन योग्य ती कारवाई करून आम्हा सर्व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा, अन्यथा आम्हाला उपोषण किंवा आत्मदहन अशा गोष्टींचा पर्यायाचा स्वीकार करा। आणि हे इंडस्ट्रियल कंपनीचे कृष्णा कंपनी आहे, त्या पाण्याने ओढ्यात पाणी सोडलेलं आहे नाल्यामध्ये। ते पाणी आजच्या नदीत येतंय, गारदा नदीमध्ये। तिथे आम्ही एक खाणीमध्ये मासेच पाळलेले होते, त्या मासे मरलेले, कोणी आमची दखल घ्यायला तयार नाही आणि कोणी त्याच्या आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। आम्ही निवेदन दिलेलं आहे सगळ्या ठिकाणी, तरी कोणी आमच्या प्रशासनाने कोणीच काळजी घ्यायला तयार नाही, कोणी पंचनाम्याला सुद्धा यायला तयार नाही इथपर्यंत। काहीतरी क्रिया करायला पाहिजे का, हे साफ पाणी दूषित पाणी चांगलं करून खाली पाठवलं काय अडचण नाही, पण ते नाल्याला सोडून राहिले पाणी। तर तिने त्याचे प्रकल्प काहीतरी चालू करावं, तिने हीच आमची इच्छा आहे। आमचे हे ओढ्याचे जे पाणी येते किंवा नदीचे पाणी, त्याच्यात ते दूषित पाणी कृष्णा इंडस्ट्रीजचे पाणी जे येतं ना, त्या पाण्याने वचका येतो पायाला आणि घाण पाण्याने आम्हाला त्रास होतोय, जनावरांना आम्हाला सगळ्यांना त्रास होतो। पीक येत नाही, असं पीक पण येत नाही। राहुल किसन मोरे, मी शेतकरी, नांदेसर शिवार। हे वर्माने पाणी सोडलेलं आहे ना दूषित पाणी, तर मासे इथं शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे। कारण आम्हाला सगळ्यांना आता जमिनी विकून टाकल्याशिवाय पर्याय राहिला नाही, कारण आता शेतीत काही पिकच येणार नाही। ऑलरेडी आमचे पिण्याचं पाणी तर इथंच स्वच्छ राहिलेलंच नाही, ते तर आम्ही गावातूनच आणतो। आता फक्त विहिरीचाच एक स्रोत होता, तो पण आता या दूषित पाण्यामुळं एकदम निकृष्ट झालेलं आहे पाणी। आता शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ आलेली, आम्हाला उपोषणाला तरी बसावं लागेल। या प्रसंगी नानासाहेब महिपत मोरे, राजेंद्र संतुवाणी, मिनांत संतुवाणी, ऋतिक मारुती मोरे, अभिषेक बाळासाहेब मोरे, नवनाथ गोविंद उकिरडे, दत्तात्रय रामलाल चव्हाण, सुखदेव महिपत मोरे,
भाऊसाहेब महिपत मोरे, हरी कारभारी मोरे, श्रावण बेंडके, कैलास साईनाथ मोरे, सुरेश नामदेव बोरजे, राहुल किसन मोरे, रामभाऊ सयाजी मोरे, शशिकांत दगू मोरे आदींसह शेतकरी उपस्थित होते. येस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.